साईराम मंडळी, तर स्वागत आहे पार्ट 2 मध्ये. आम्ही निघालो आहे प्रसादालयाकडे कारण की आम्हाला लागलेली भरपूर भूक. आम्ही फटाफट आमची टमटम पकडली आणि निघालो एकदाचं. केसं सेट करून थोडीशी स्टाईल मारली आणि बघता बघता आम्ही लोक प्रसादालयाजवळ पोचलो. भूक एवढी लागलेली की आमची गाडी आम्ही शिर्डीलाच सोडली आणि पर पर्सन 10 रुपये तिकीट काढून प्रसादालयापर्यंत पोचलो. तर मग स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रसादालयामध्ये. इथे एंट्री केल्याच तुम्हाला मोठी साईबाबांची मूर्ती भेटेल, जिथे जेवण करताना दिसत आहेत तुम्हाला. हात धुवून आम्ही आमच्या दिशेकडे निघालो, रांगेकडे. एंट्री करता आम्हाला अजून एकदा साईबाबांचं दर्शन झालं. साईराम बोलून पुढे निघालो. काका आपल्या मिसेसची बॅग घेऊन पुढे पळत होते कारण खूप भूक लागलेली. तर मग जेवायची ताटं लागलीच होती आमच्यासाठी. आम्ही फटाफट आमची सीट पकडली आणि बसलो. आणि जेवायसाठी होता शिरा, भात, भाजी आणि डाळ. सुपरफास्ट सर्व्हिस आहे ना. जेवण एवढं भारी होतं की फोन सोडून जेवणाकडे कॉन्सन्ट्रेशन केलं. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.